राणे, तुम्ही अर्ज केला होतात ना, त्या शिक्षण मंत्र्यांकडून पत्र आलंय. अरे वा, कधी भेट देतात शिक्षण मंत्री? शिक्षण मंत्र्यांनी भेट नाकारली आहे. का? का म्हणजे नाकारली आहे. ते पत्र बघू. मला वाटतं तुम्ही हे पत्र बघू नका. नाही, द्या ना, त्यात काय द्या. वेडा म्हटलंय मला, वेडा. शिक्षण मंत्र्यांनी भेट नाकारायचं कारण मी वेडा आहे. हो राणे, मी वेडा आहे. बस 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 बस, हाँ यहाँ रुका. कितना हुआ? 40 रुपये हुआ साहब. ये लो साहब. नमस्कार. नमस्कार, बोला. मुख्यमंत्र्यांना भेटायचंय. अपॉइंटमेंट आहे? नाही मग आधी अपॉइंटमेंट घ्या, नंतर या. नाही, त्यांना आजच भेटणं गरजेचं आहे. शक्य नाही. काय शक्य नाही? काय शक्य नाही? अरे नागरिक आहे मी या महाराष्ट्राचा. न चुकता मतदान करतो. टॅक्स तर साला पगारातच कटतो. तुमच्या ह्या सरकारच्या चुकीमुळे माझा मुलगा आज मरणाच्या दारात उभा आहे. त्यांना जाब विचारा नको. टेल मी. अहो पण टेल मी, जाब विचारा. अहो काय बरळताय साहेब तुम्ही? वेड्यासारखं म्हणा ना, वेड्यासारखं. वेडाच ठरवलं या सरकारने मला. पण या वेड्याला कारणीभूत कोण आहे हे सीएम ला सांगायला नको. चल चल बाजूला. चल चल, अहो, चल, सांगितलं बाजूला, ऐका. बाजूला. मला जाऊ दे. अरे मला CM ला बघायचं आहे. नाही, 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 आज बघतोच ना, कोण बघतो. ऐका माझं. साहेब, सोडा. काय झालं साहेब? ते मुख्यमंत्र्यांना भेटायचंय. सोडत नाही तुम्हाला. कोण बोले? अहो परवानगी नाहीये साहेब. अहो परवानगी शिवाय कसं भेटता येणार साहेब? कठीण आहे. मग कसं कसं भेटायचं कसं? हे बघा, तुम्ही रितसर परवानगी घेऊन या, मी सोडतो तुम्हाला. हं? चला या. चला आपापल्या जागेवर चला. चला सगळ्यांनी. घाला घाला गोळ्या घाला. ए मरणाला घाबरत नाही आपण. घाला घाला गोळ्या. ए सगळी तयारी करून आलो आपण. हा, बघ, बघ. हा, एक वायर खेचले ना तर 40-50 लोकांना सोबत घेऊन जाईन. कळलं काय? ए चल बंदूक खाली कर. साहब और उनकी फैमिली को बोलना बहाना मग काय नहीं. घालणार गोळी? मग घाल ना. घाल घाल. ए घाला गोळ्या घाला. काय झालं? नाही जमत. हा मग चल चल मागे हो. ए चल 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 मागे हो. चल मागे हो. हा मागे. घाबरले. घाबरलात ना? घाबरलात? आईला तुमचा जीव तो जीव आणि आम्ही कोण? किडे मुंग्या. काय रे किडे मुंग्या? रोज हजारो मारतात, त्यात आम्ही सुद्धा. आईला यांना उद्योगपती पैसेवाल्यांना भेटायला वेळ मिळतोय, पण आमच्यासारख्या सामान्य माणसाला भेटायला वेळ नाहीये काय? अपॉइंटमेंट घ्या. ह्या वेड्या माणसाला भेटायला वेळ आहे कुणाला? आहे मी वेडा. आहे मी वेडा. सर तुम्ही बाहेर येऊ नका ना सर. आम्ही बघतो काय करायचं. राज्याचा मुख्यमंत्री आहे मी. तुम्हाला जे कळतं ते मला कळत नाही का? पण सर त्यांनी बॉम्ब बांधलेत सर. पुन्हा पुन्हा तेच का सांगताय तुम्ही मला? बॉम्ब स्क्वॉडला बोलवून घ्या आणि कमिशनरला सांगा लगेच यायला. सर गेल्या 4 वर्षात 20,000च्या वर मुलांनी आत्महत्या केली आहेत. किती? 20,000. अरे लाज वाटत नाही या सरकारला? जबाबदार सरकार आहे. ही शिक्षण पद्धती जबाबदार आहे. अरे आईचा गो या शिक्षण पद्धतीच्या. आज मी इथे बॉम्ब लावून आलोय, पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगावर बॉम्ब लावलेत यांनी. अरे वाट लावले मुलांच्या डोक्याची. फिजिक्सचे फॉर्म्युले, केमिस्ट्रीचे रिएक्शन, लॉगरिझम, आर्किबिट्सचे प्रिन्सिपल, स्पायरो गायरा, अमीबा, एलएस रूट, TS10. अरे या सगळ्यांचं टेन्शन एवढं वाढतं की आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच उरत नाही. हो काय बरोबर ना? ए इकडे ये वायर नाही खेचत. ये इकडे. काय करतो काय तू? MLA आहे. MLA हो, आमदार. तुंद्रा रिजन मध्ये किती पाऊस पडतो? काय असतं ते? कुणास ठाऊक. हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मध्ये काय पिकतं माहितीये तुला? काय बोलताय? अरे स्वतःच्या गावात काय पिकतं माहित नाहीये तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर काय घंटा माहितीये तुम्हाला? तरी पण हे राज्य करतात ना आपल्यावर. करतात ना हे लोक. राज्य करतात ना. अरे वा, प्रत्यक्ष लाडके मुख्यमंत्री आलेत मला भेटायला. या वेड्याला भेटायला आलेत. हे कळलं का? हे बघ, परवानगी शिवाय, अपॉइंटमेंट शिवाय आलेत. त्याला बंदूक खाली घे. खाली घे, नाही तर वायर खिचे ना. खाली घे. नमस्कार देशमुख साहेब. अहो आमचं थोर भाग्य म्हणून तुम्ही आम्हाला इथे भेटायला आलात. तुम्हाला कोपरापासून नमस्कार. नमस्कार.
तुमचा राग शांत झाला असेल तर आपण बोलूया का थोडं? थोडं कशाला, बरंच काही बोलायचं आहे मला, जास्तच बोलायचं आहे, म्हणून तर मी इथे आलोय ना. पण त्याआधी मला सांगा, तुमचं शिक्षण किती झालंय? पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी. हा. बिझनेस मॅनेजमेंट केलंय. कुतुबुद्दीनचा जन्म कधी झाला? कुतुबुद्दीन नाही, राहू दे, एवढा विचार करू नका, ते मलाही येत नाही आणि त्याचा काही उपयोगही नाहीये. बरं, 17 सते किती? 17 2 34, 17 त्रिक हा, पाडे पाडे तोंडावर पाठ पाहिजे. हं? मुलांकडनं अपेक्षा करताना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यालाच पाड येत नाहीत. 17 साते. हं? या सगळ्यावर आपण आतमध्ये बसून बोलूया का? चहा घेऊ हवं तर? हो, घेऊया ना, चहा घेऊया, मलाही गरज आहे चहाची. पण हे चॅनलवाले आपल्या सोबत पाहिजे तर. हो हो, येऊ देत ना. हा, चला. एक मिनिट. ते काढावं लागेल. बॉम्ब स्क्वॉड येते इथे, एवढ्यात येईल. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये. ते घरच्या सगळ्या जुन्या बॅटरी एकत्र केल्यात ना, मी आणि माझ्या मुलीने बनवले. खोटे खोटे. हे घ्या. हा, चला 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 चला, तुम्ही पण चला. हा, तोपर्यंत कॅमेरा लावून घ्या. चला, या. या मधुकर राणे, बसा, बोला. काय बोलायचंय तुम्हाला? आज प्रत्येक विद्यार्थी एका कॉम्प्लेक्स खाली जगतोय. हे नंबर देणं आधी बंद करा. हा पहिला, तो दुसरा, तो चौथा, तो 35वा. म्हणजे पहिले 5 येणारे विद्यार्थी स्वतःला श्रेष्ठ समजतात. मग काही 40वा येणारा विद्यार्थी मूर्ख आहे? तुम्हाला काय अधिकार आहे कोण श्रेष्ठ आहे ठरवण्याचा? कदाचित 40वा येणारा विद्यार्थी संगीतात श्रेष्ठ असेल, गायनात श्रेष्ठ असेल, पेंटिंग मध्ये श्रेष्ठ असेल. त्याला काही चॉईस आहे की नाही ठरवायला? तुम्ही स्पर्धा लावली आहेत मुलांमध्ये, आणि मग त्यात काय पालकही सामील होत आहेत. मुलांवर दडपण आणतात. पहिल्या 5 ये, पहिल्या 10 ये. मग काय सुरू होतात क्लासेस, एक्स्ट्रा क्लासेस, कोचिंग क्लासेस. बाजार मांडलाय तुम्ही, शिक्षणाचा बाजार. बरं, एक गोष्ट मला सांगा. माझ्या एका मित्राला शिल्पकार व्हायचं होतं, पण SSC तो सायन्समध्ये फेल झाला, म्हणून त्याला JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन घेणं शक्य झालं नाही. त्यानंतरची 3 वर्ष तो सायन्समध्ये पास होण्याकरिता आटापिटा करत राहिला. मार्च ऑक्टोबर. युजलेस नाही का हे? ज्या विषयाचा शिल्पकलेशी काही एक संबंध नाहीये, त्या विषयासाठी आयुष्याची 3 वर्ष वाया घालवली त्याने. घालवली की नाही? माझ्या मित्राला नापास ठरवण्याचा हक्क कोणी दिले तुम्हाला? प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला आयुष्यात काय व्हायचंय हे ठरवण्याचा हक्क नको? पण राणे, प्रत्येक विद्यार्थ्यानं प्राथमिक शिक्षण घ्यायला नको? घ्यायला हवं ना, माझी काहीच हरकत नाही, घ्यायला हवं. पण बाबरच्या बायकोचा जन्म कुठे झाला आणि कंबोडियाच्या मातीत कुठली खनिज सापडतात, हा इतिहास आणि भूगोल आहे का? नाही, मी म्हणतो त्यांना इतिहास शिकवा, भूगोल शिकवा, पण निदान त्याची परीक्षा तर घेऊ नका. मग बघा मुलं किती आवडीने शिकतात ते. आणि एखाद्याला इतिहासमध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असेल, भूगोलमध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असेल, तर निवडू दे ना त्याला तो विषय. सचिन तेंडुलकर, MF हुसैन, लता मंगेशकर, धीरूभाई अंबानी, बिल गेट्स यांचं कुठे घोडं अडलं होतं का कमी शिक्षण झाल्यामुळे? साहेब, पण त्या आज मोठे आहेत कारण त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळाली. बरं झालं आज मुलं घरात नाहीयेत, नाहीतर त्यांनी माझं जगणं कठीण केलं असतं. कारण तुम्हाला पडणारे प्रश्न त्यांना नेहमीच पडत असतात. मग निदान त्यांच्यासाठी तर शिक्षण पद्धतीत बदल करा. बाहेरच्या देशात बघा कशी शिकतायत मुलं. आपण आपल्या मुलांवरचा ताण कमी करूया, त्यांना शिकण्यात आनंद वाटेल असं काहीतरी करूया. ठीक आहे राणे, मी तुम्हाला आश्वासन देतो, आपण ह्याच आठवड्यात पुन्हा भेटू, यावर काहीतरी तोडगा काढू. मी शिक्षण मंत्र्यांनाही बोलवून घेतो. नाही, नको, मला तर त्यांनी वेडच ठरवलंय. नाही, ही इज अ नाईस मॅन. आपण बसून चर्चा करू, काहीतरी तोडगा नक्की काढू. तुमचा गैरसमज दूर होईल याची खात्री बाळगा.